राज्यात पोलिसांचे नवनवीन दुष्कृत्य समोर येतातच आहेत। पुण्यात रील स्टार पोलीस सोनाली हिंगेने एका प्राचार्यांना पॉस्को कायद्याची भीती दाखवत लाखो रुपये लाटण्याची घटना ताजी असतानाच आता नाशिकमधून एका ट्रॅफिक पोलिसानं ट्रक ड्रायव्हरला पैसे मागितले आणि पैसे न दिल्यानं आर्मी जवानांचं साहित्य वाहतूक करणारा ट्रक जाळल्याची गंभीर घटना समोर येते। नाशिकच्या येवला येथील पिंपळगाव जलाल टोल नाक्याजवळ वाहतूक पोलीस आणि पंजाबच्या मालवाहतूक ट्रक ड्रायव्हरमध्ये हा राडा झालाय। पंजाबमधील या मालवाहू ट्रकमध्ये पुण्यातील आर्मी जवानांचं साहित्य भटिंडा इथं नेलं जात होतं। ट्रक ड्रायव्हर सरदार सिंह यांच्या आरोपानुसार मी पुण्याहून पंजाब भटिंडा इथं जात होतो। माझ्या ट्रकमध्ये आर्मीच्या सीओडीचं साहित्य भरलं होतं। महामार्गावर चेकपोस्ट आल्यावर पोलिसांनी माझी गाडी अडवली। त्यांनी मला तू नो एंट्रीमध्ये गाडी घातलीयस असं म्हणत दंड भरावा लागेल असं म्हटलं। सोबतच तुझ्या गाडीला 30,000 रुपयांचा दंड भरावा लागेल, तू आम्हाला 5,000 रुपये दे, आम्ही तुला सोडू अशी मागणी त्यांनी केली। मात्र मी पैसे भरण्यास नकार दिला। त्यावेळी एक पोलीस कर्मचारी सिगारेट ओढत होता, त्यानं माझ्या कानाखाली मारली। त्यावेळी गाडीत गॅस होता आणि या सिगारेटमुळे गाडीतल्या गॅसनं पेट घेतला आणि गाडीसहित सर्व साहित्य जळून खाक झालं। माझ्याकडे त्यांचा व्हिडिओ देखील आहे। आग लागल्यानंतर परिसरातील नागरिक गोळा होऊ लागल्यानंतर पोलीस तेथून पळून गेले। मात्र या निमित्तानं महामार्गावर वाहतूक पोलिसांकडून मोठ्या प्रमाणावर सर्वसामान्यांना कसं लुटलं जातं हे पुन्हा एकदा समोर आल्याचं म्हटलं जातंय। आता दोषी पोलिसांवर गृह विभाग काय कार्यवाही करतेय याची नागरिकांमध्ये चर्चा आहे, तर लष्कर विभाग या घटनेबाबत काय निर्णय घेणार याकडे देखील सगळ्यांचं लक्ष लागून राहिलंय।